तेव्हा चेहऱ्यावर असू दिसते मतदान केला, काय भावना आहे? 84 हदगाव हिमायतनगर विधानसभेचा माझं मूळ गाव कोहळी या गावी आत्ताच मतदान करून मी माझा मतदानाचा हक्क बजावलेला आहे. अतिशय आनंद होत आहे. त्याचबरोबर सर्व गाववासी माझ्या सोबत आहेत. मी गाववासियांसमोर सुद्धा आजही आणि ह्यापूर्वी सुद्धा संकल्प केलेला आहे की ही माझी शेवटची निवडणूक आहे. आतापर्यंत एक वेळेस शिवसेना पक्षाकडून 2009 ला, परत 2014 ला अपक्ष, परत 2009 ला शिवसेनेकडून, 2019 ला अपक्ष, 2024 ला लोकसभा आणि परत 2024 ला विधानसभेचा सुद्धा 6 महिन्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी हा योग घडून आणलेला आहे. आणि मला अतिशय आनंद आहे की सगळीकडे चांगला प्रतिसाद आहे आणि ही माझी शेवटची विलक्षण आहे आणि विजय निश्चित आहे. संपूर्ण मतदारातील जनतेला एवढंच आव्हान आहे की आता आपण 50 वर्ष दुसऱ्यासाठी केलो, आता फक्त आपल्यासाठी करा. आपल्या ह्या जे गोरगरिबांसाठी मुख्यमंत्री साहेबांनी जे योजना आणल्या, ह्या योजना चालू ठेवण्यासाठी केंद्रात महायुतीची सत्ता आहे आणि राज्यात गव्हर्नमेंट जर महायुतीचं आलं तरच हे योजना चालू राहणार आहेत. नाही तर पूर्णला पूर्ण योजना बंद होतील. समोरच्या जे कोणी येईल त्याला पैसा सुद्धा मिळणार नाही. म्हणून आपल्यासाठी एवढंच बोलायलो की आपल्या गोरगरिबाच्या मुख्यमंत्री साहेबांनी जी योजना चालू केल्या त्या योजना चालू ठेवण्यासाठी आपल्यासाठी म्हणजे प्रत्येकाच्या स्वतःसाठी हे मतदान आहे. म्हणून परत एकदा विनंती करतो की सर्व हदगाव आणि हिमायतनगर मधील मतदार बंधू भगिनींनो, मला एक वेळ साथ द्या. मी या तालुक्याचा चेहरा मोहरा बदलून दाखवेल एवढी विनंती करू. 100% महायुतीचं सरकार महाराष्ट्रात येणार. सगळ्या मीडियाचे रिपोर्ट हे 250 पेक्षा जास्त आकडे दाखवित आहेत. त्याच्यामुळं विजय निश्चितच आहे. माझी सीट, मला तरी आत्मविश्वास आहे की 30-32 हजारापेक्षा जास्त आपण निवडून येऊ यावेळेस निश्चित. मी जे फिरतो माझं कर्तव्य आहे. विरोधकांनी पैशाचा महापूर आणलेला आहे. कालच हदगाव मध्ये नगराध्यक्षाला पकडलं, परंतु त्याचं नाव येऊ दिलं नाही. ठीक आहे, जनता पैशाला भुलणार नाही. पैसे सुद्धा द्यायले, ते वाटप करायले जनतेचेच आहेत. त्याच्यामुळं कोणी पैसा घेईल कोणी न घेईल, परंतु बाबूराव कदमलाच मतदान करील मला आत्मविश्वास आहे.